चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. ऐतिहासिक निकालांमुळे 3 राज्यांमध्ये सत्तांतर स्पष्ट. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. 3 राज्यात सत्तांतर होत असल्याचे संकेत स्पष्ट झाले असून सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्ष बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे, तर तामिळनाडूमध्येही मोठी राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. अभिनेता विजय थलपती यांच्या TVK पक्षाने जोरदार कामगिरी करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. केरळमध्ये डाव्या आघाडीची सत्ता संपुष्टात येण्याची चिन्हे असून काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे राज्यात सत्तांतर निश्चित मानले जात आहे. दरम्यान आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने सलग 3ऱ्यांदा सत्ता कायम राखली आहे, तर पुदुचेरीत AINRC आणि भाजप युतीने पुन्हा एकदा सत्ता मिळवत स्थापना करण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री एन रंगासामी यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, मात्र निवडणूक निकालांनी देशामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या वर्चस्वाला हिरवा झेंडा दाखवल्याचे बोलले जात आहे. कपिलेश्वर तलाव दुर्घटनेनंतर मनपाला आली जाग. बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरामागील ऐतिहासिक तलावाची परिस्थिती आता अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बनली आहे. रविवारी 2 बालकांचा बळी घेणाऱ्या घटनेनंतर आता सोमवारी पुन्हा या तलावाची दुसरी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही आणि जीवितहानी टळली आहे. मात्र तलावाची भिंत सलग ज्या पद्धतीने कोसळत आहे त्यामुळे या भागात असलेल्या घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवारी सकाळी पोहायला गेलेल्या शिवम सुंडीकर आणि परशुराम निलजकर या 2 मुलांचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनावर चहूबाजूंनी टीका होत आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेने डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली आहे. तलावाच्या चहूबाजूंनी बॅरिकेड्स लावून या ठिकाणी नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तलाव परिसरात अति धोकादायक असलेल्या 3 घरांना आता महानगरपालिकेकडून तातडीने सील लावण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षा मोहीम आता गतिमान करण्यात आल्याचे दिसून येत आहे. राजाराम बापू पाटील ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजाराम बापू पाटील ललित कला अकादमी या संस्थेच्या वतीने स्वर्गीय राजाराम बापू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा लोकनेते राजाराम बापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अकादमीचे निमंत्रक कवी प्राध्यापक प्रदीप पाटील व ज्येष्ठ सदस्य प्राचार्य RD सावंत यांनी बेळगावात पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाकरिता प्रसिद्ध लेखक, अनुवादक, मराठी व हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना लोकनेते राजाराम बापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 1 लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सोहळा दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 5 वाजता श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जयंतराव पाटील यांच्यासह निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या बरोबरीने विविध साहित्य क्षेत्रात कामगिरी केलेले नामवंत देखील या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये कवयित्री व लेखिका सिसिलिया कार्वालो, प्रसिद्ध संशोधक डॉक्टर विवेकानंद गोपाल, डॉक्टर सुरेंद्र दरेकर, डॉक्टर रणधीर शिंदे यांच्यासह अनंत कदम हे देखील पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली आहे. राजाराम बापू पाटील ललित कला अकादमी आणि शब्द
शब्दगंध कवी मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या वेळी शब्दगंध कवी मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक अलगोंडी यांच्यासह बसवंत शहापूरकर आणि इतर सर्व सहकारी वर्ग उपस्थित होता. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर, माजी पोलीस अधिकारी आणि आपल्या कडक व निष्पक्ष कार्यशैलीसाठी नावाजल्या जाणाऱ्या मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये अधिक प्रभावी व संवेदनशील हस्तक्षेप होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस सेवेत दीर्घकाळ कार्यरत असताना बोरवणकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत कठोर निर्णय घेतले. गुन्हेगारीविरुद्ध ठाम भूमिका, गुन्हेगारांविरुद्ध निर्णायक कारवाई आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या कामगिरीमुळे त्या राज्यात विशेष परिचित आहेत. विशेषतः महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता उल्लेखनीय ठरली होती. माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या जागी आता त्यांची नियुक्ती झाली आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या माध्यमातून पीडित महिलांना जलद, पारदर्शक आणि ठोस न्याय मिळवून देण्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुनेत्राताई पवार यांचा विक्रमी विजय. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. बारामती हा पवार कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. यापूर्वी अजित पवार यांनी याच मतदारसंघातून 1,65,000 मताधिक्यांचा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र सुनेत्रा पवार यांनी आजच्या निकालात हा आकडा खूप मागे टाकला आहे. ताज्या आकडेवारीनुसार सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,930 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकीच्या इतिहासात इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या असाव्यात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या या विजयामुळे महायुतीचा मार्ग अधिक भक्कम बनला आहे अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटली आहे.